दरम्यान भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत। मुंबई पोलीस आणि भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे यासह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। कालपासून पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर भारतीय जवानांकडून पाकिस्तानला देण्यात येते। भारत व पाकिस्तानातील या लढ्यात जो तणाव निर्माण झाला आहे त्यानंतर किनारपट्टीवरील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावलं उचलली गेलेली आहेत। सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या सगळ्या भागामध्ये चोख करण्यात आलेली आहे। खास करून जर आपण पाहिलं तर मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बोटींच्या हालचालीवर मच्छीमारांना बारीक लक्ष ठेवण्यात आलेले, कोणती जी अनोळखी बोट असेल किंवा आपल्या परिसरातील बोट नसेल असं वाटत असले तर लगेच याबाबतची माहिती जी आहे ती कोस्ट गार्ड विभागाला देण्यात यावी, जेणेकरून लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारची सतर्कता मच्छीमारांनी देखील ठेवावी। जी सागरी सुरक्षेची सीमा आहे ती कोणीही ओलांडू नये आणि अशा परिस्थितीत जर तिकडे कोणीही गेलं तर त्यांच्यावर शूट अँड किल केलं जाईल, अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।